आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर पाहूया आजचा पहिला प्रश्न. दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस केव्हा साजरा करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 11 मे. प्रश्न 2. कोणत्या राज्य सरकारने 5 मे हा दिवस व्यापारी दिवस म्हणून घोषित केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न 3. मार्शल अर्जन सिंग मेमोरियल हॉकी स्पर्धा 2025 कोणी जिंकली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारतीय रेल्वेने. प्रश्न 4. 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात होणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा. प्रश्न 5. ऑपरेशन शिवा सुरू करण्याचा उद्देश काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमरनाथ यात्रेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी. प्रश्न 6. 2025च्या माद्रिद ओपन टेनिस मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कॅस्पर रूड याने. प्रश्न 7. तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे MK स्टालिन. प्रश्न 8. जगातील सर्वात मोठ्या सायबर सुरक्षा परिषदेपैकी एक असलेल्या GISEC ग्लोबलची 14वी आवृत्ती कोठे आयोजित केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे दुबई येथे. प्रश्न 9. विश्व मराठी संमेलन 2025 कुठे झाले? तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे इथे. प्रश्न 10. येमेनचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सालेम बिन ब्रेक. प्रश्न 11. जर्मनीचे नवे चान्सलर कोण बनले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे फ्रेडरिक मर्ज. प्रश्न 12. भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डेटा सेंटर पार्क कोठे विकसित केले जात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रायपूर छत्तीसगड इथे. प्रश्न 13. छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे विष्णुदेव साई. प्रश्न 14. भारताने MIGM ची यशस्वी चाचणी केली आहे, त्याचे पूर्ण नाव काय? तर त्याचं योग्य उत्तर आहे मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइन. प्रश्न 15. कोणते शहर भारतातील पहिले ट्रान्समीडिया मनोरंजन शहर म्हणून बांधले जाईल? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमरावती. प्रश्न 16. अलीकडेच मुख्यमंत्री सुपोषण योजना कोणत्या राज्यात सुरू झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. असेच अतिशय कमी वेळेत रोज चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.